नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी या ठिकाणी सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टीसाठी बघा लागणारे 8000 प्रश्न यांचं जर PDF कोणाला पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर या ठिकाणी PDF हे दिले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, हल्दिया हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, हल्दिया हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, सन 1764 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बक्सारची लढाई झाली होती। प्रश्न क्रमांक 4 बघा, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदाराही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदाराही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, बंगाल प्रांतामध्ये बघा कायमदाराही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागूही केली होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा वसईचा तह हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1802 मध्ये विद्यार्थी मित्रांनो वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी केलेला तो कायदा आहे? बघा सती प्रतिबंधक हा कायदा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1829 मध्ये सती प्रतिबंधक हा कायदा करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, आंध्र प्रदेश या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो पाळेगारांचा उठाव हा झाला होता। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, कापसाची काळी कसदार जमीन खालीलपैकी कशाला? बघा कापसाची काळी कसदार जमीन असे पुढीलपैकी कोणत्या मृदेला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, रेगुरिया मृदेला कापसाची काळी या ठिकाणी कसदार जमीन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे भरवण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बघा पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीला खालीलपैकी काय म्हणतात? मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, मध्य प्रदेशामधली बघा स्थलांतरित शेती विद्यार्थी मित्रांनो बेवर या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 11 बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते? छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो कागल हे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली? बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण यांनी बघा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा खालीलपैकी कोणता एक देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील,
म्यानमार हा देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक 14 बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी विद्यार्थी मित्रांनो सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती। प्रश्न क्रमांक 15 बघा, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, बलवंतराय मेहता या समितीची स्थापना केंद्र शासनाने यांची नेमणूक खालीलपैकी कधी केली? बलवंतराय मेहता ही एक समिती आहे, या समितीची बघा शासनाने नेमणूक खालीलपैकी केव्हा केलेली आहे? बघा, 16 जानेवारी सन 1957 या दिवशी बघा बलवंतराय मेहता या समितीची नेमणूक करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली? संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लाहोर अधिवेशन सन 1929 लाहोरच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 20 बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा शिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, सन 1972 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? बघा, भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका विद्यार्थी मित्रांनो सन 1952 मध्ये त्या पार पडल्या होत्या। प्रश्न क्रमांक 22 बघा, पोखरण येथे पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा करण्यात आली? पोखरण येथे बघा भारताची बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी पोखरण राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी भारताची बघा पहिली अणुचाचणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 राहील 18 मे सन 1974 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो पहिली अणुचाचणी या ठिकाणी करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? बघा, सयाजीराव गायकवाड यांनी ते म्हटलेलं आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, सन 1934 मध्ये विद्यार्थी मित्रांनो जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 2 राहील गोपाळ गणेश आगरकर यांचे या ठिकाणी ते जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जगन्नाथ शंकर शेट्टी आणि विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे नेटिव्ह
यांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा, कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे? कायद्यासमोर समानता कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा, राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 30 बघा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 1 कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? पुलिकत आणि कोल्हेरू ही सरोवरे विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पुलिकत आणि कोल्हेरू तर आंध्र प्रदेश या राज्यामधली ती गोड्या पाण्याची सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 32 बघा, टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहरी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उत्तराखंड या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, सातपुडा पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी बघा, सातपुडा पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील धूपगड विद्यार्थी मित्रांनो सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, ब्रह्मपुत्रा या नदीची भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किंवा ब्रह्मपुत्रा या नदीची भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, ब्रह्मपुत्रा नदीची बघा भारतामधली एकूण लांबी 2900 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, तर कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका यांच्यामधला वाळवंटी प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? न्यूयॉर्क बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यूयॉर्क हे शहर विद्यार्थी मित्रांनो हाडसन नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात? पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा, पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तंतुकणिकेला विद्यार्थी मित्रांनो पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा? बघा, कावीळ हा खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे? तर विषाणूमुळे होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला? बघा, निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा निमोनिया? तर निमोनिया विद्यार्थी फुफ्फुस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा, वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? तर ययाती काव्यसंग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकवी असे खालीलपैकी कोणत्या कवीचं बघा बालकवी असं पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे? बालकवी बघा, बालकवी विद्या त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांच्या ठिकाणी बालकवी असं टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, रंगभूमी दिन खालीलपैकी रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? रंगभूमी दिन बघा 5 नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो रंगभूमी दिन असतो। प्रश्न क्रमांक, रेव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? रेव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील चेतन भगत यांचे या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? पोंगल हा सण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नाही? बघा, खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये नाही? बघा, पन्हाळगड विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये तो नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विनोबा भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा,
ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन पालघर हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये तो या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक भारतामधलं बघा पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं पहिलं नियोजित शहर बघा भारतामधले बघा पहिले नियोजित शहर म्हणजे चंदीगड शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवरचा सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नर्मदा नदीवरील सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सरदार सरोवर हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुसेन सागर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? हुसेन सागर बघा हुसेन सागर विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये? रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प तर तो राजस्थान या राज्यामधला प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा तापी नदीच्या त्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? आर्यभट्ट खालीलपैकी केव्हा अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? आर्यभट्ट बघा 19 जुलै सन 1975 दिवशी विद्यार्थी मित्रांनो आर्यभट्ट अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 54 CBI यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा CBI बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI 1 एप्रिल सन 1963 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी? भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? बघा 7517 या ठिकाणी भारताची एकूण सागरी सीमा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा भारतावर तिबेटच्या सरहद्दीकडून या ठिकाणी भारतावर आक्रमण केले? बघा चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले होते? बघा सन 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. प्रश्न क्रमांक बघा पद्मविभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मविभूषण भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? उत्तर पूर्व रेल्वे बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो गोरखपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा दिल्ली हे शहर विद्यार्थी मित्रांनो यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे नदीखोरे पुढीलपैकी कोणते? आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे नदीखोरे गंगा नदीखोरे विद्यार्थी मित्रांनो आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मराठी भाषेमधले बघा पहिले दैनिक साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या? मराठी भाषेमधले पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा पहिले दैनिक वर्तमानपत्र तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 8000 प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 त्यामध्ये तुम्हाला मागील पूर्ण पेपर मिळतील. मराठी व्याकरण मिळेल, बालमानसशास्त्र या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले. त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.